नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 रांगोळी पाहणार आहोत। त्यातली ही पहिली रांगोळी 2 ठिपके देऊन काढलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजतील। आजच्या रांगोळी खूप छान आहेत आणि तुम्हाला सुद्धा आवडतील। रांगोळी काढल्यानंतर क्लीन करण्यासाठी इयरबड्सचा वापर केलेला आहे, त्यामुळे आपली रांगोळी क्लीन दिसते। आणि त्यामध्ये मी आता लाल कलर भरून घेते। छोट्या रांगोळीमध्ये शक्यतो गडदच कलर वापरायचे, त्यामुळे रांगोळी खूप उठून दिसते। आणि शेडिंग वगैरे करायचे असेल तर दोन्ही कलर कंबाईन करून आपल्याला द्यावं लागतात, डार्क आणि लाईट कलर। त्यावरती अशा आपल्याला 3 लाईन काढून घ्यायच्या आहेत। आणि त्या लाईनच्या वरती आपण हिरव्या रंगाचे मोठ्या आकाराचे थोडेसे आपण ठिपके देऊन घेणार आहोत, त्यामुळे रांगोळी आपली किती उठून दिसते। आणि साईडने असे तुरे काढून घ्यायचे आहेत। आजच्या व्हिडिओची ही पहिली रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रांगोळी पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। तर आजची ही होती आपली पहिली रांगोळी। आणि आजच्या व्हिडिओची ही दुसरी रांगोळी आहे। तर इथे आपण फ्री हँड रांगोळी काढलेली आहे। यामध्ये आपण गुलाबाच्या फुलांचा आकारांची रांगोळी काढलेली आहे। तर हे पानं आणि त्यावरती आपण गुलाबाच्या फुलाची कळीचा आकार देऊन घेतलेला आहे। इथे पण सेम तशीच फांदी काढून त्यावरती एक आपण कळीचा आकार देऊन घेतलेला आहे। आणि साईडला आपण छोटंसं फूल काढलेलं आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तुम्हाला माझ्या रांगोळी आवडत असतील तर कमेंट करून सांगा। अशा छोट्या छोट्या रांगोळी कमी कलरमध्ये कमी वेळामध्ये काढता येतील अशा रांगोळी आपल्या व्हिडिओवर मी अपलोड करत असते। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला रांगोळी पाहायला मिळतील। तर फुलामध्ये आपण गुलाबी कलर देऊन घेतलेला आहे आणि पानामध्ये आपण आता हिरवा कलर देत आहोत। डार्क आणि लाईट कलर दिला तरी छानच दिसते आणि जर एकच कलर द्यायचा असेल तर एकच कलर हिरवा दिला तरी छान दिसते। तर ही होती आपल्या व्हिडिओची दुसरी रांगोळी। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला रांगोळी कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रांगोळी आवडत आहेत, त्याप्रमाणे मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते। हे बघा, कळ्यांच्या वरती मी असे 3 ठिपके देऊन घेतलेले आहेत, त्यामुळे रांगोळी अजूनच छान दिसत आहे आणि नवीन काहीतरी छान वाटत आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।